नमस्कार. वीज बिल हा शब्द ऐकूनच अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात नाही का? पण विचार करा, जर हेच वीज बिल शून्य झालं तर? हो, अगदी शून्य. आज आपण बोलणार आहोत प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेबद्दल. ही योजना नेमकं हेच स्वप्न खरं कसं करू शकते? चला, एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. खरंच, हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतोच, की दर महिन्याला येणारं हे मोठ्यांच्या मोठं लाईट बिल कधीतरी शून्यावर येऊ शकतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे हो, नक्कीच शक्य आहे. आणि ते कसं, हेच तर आज आपण पाहणार आहोत. तर आपण या माहितीच्या प्रवासात काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही योजना नेमकी आहे तरी काय, हे समजून घेऊ. मग तिचे जबरदस्त आर्थिक फायदे काय आहेत ते पाहू. त्यानंतर सरकारकडून सबसिडी किती मिळेल आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा याची सोपी पद्धत जाणून घेऊ. आणि शेवटी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेऊया. चला तर मग सुरुवात करूया आणि या योजनेची ओळख करून घेऊया. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही योजना म्हणजे काय? तर सरकार आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्यासाठी आर्थिक मदत करते, ज्याला आपण सबसिडी म्हणतो. यामागचा उद्देश खूप मोठा आहे. देशातल्या तब्बल 1 कोटी घरांनी स्वतःची वीज स्वतःच तयार करावी आणि ऊर्जेसाठी कोणावर अवलंबून राहू नये. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे. या योजनेत असं काय आहे की ती आर्थिकदृष्ट्या इतकी आकर्षक आहे? तर याचे 3 मोठे फायदे आहेत, जे थेट आपल्या पैशांची बचत करणार आहेत. हा आकडा नीट लक्षात ठेवा, 300. कारण या योजनेचा पहिला आणि सगळ्यात मोठा फायदा याच आकड्याशी जोडलेला आहे. सरकारचं ध्येय आहे की प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळावी. याचाच अर्थ आपलं वीज बिल अक्षरशः शून्य होऊ शकतं. घरातल्या घरात तयार होणारी सौर ऊर्जा आपलं मासिक बिल 90% कमी करू शकते. म्हणजे विचार करा, वीज बिलाची डोकेदुखीच संपली. आता बघा हा दुसरा आकडा 25. हा आकडा आपल्याला सांगतो की ही गुंतवणूक किती दूरचा विचार करते. सोलर पॅनलचं आयुष्य माहिती किती असतं? साधारणपणे 25 वर्ष. म्हणजे एकदा इन्स्टॉल केलं की पुढची 25 वर्ष वीज बिलापासून सुटका. ही तर एका पावशतकाची बचत झाली. आणि आता तिसरा फायदा तर सगळ्यात भारी आहे. समजा आपल्या सोलर पॅनलने गरजेपेक्षा जास्त वीज तयार केली, तर ती वाया जाईल का? अजिबात नाही. नेट मीटरिंग नावाच्या सिस्टममुळे ही जास्तीची वीज थेट वीज कंपनीच्या ग्रिडला परत जाते. आणि गंमत म्हणजे त्या बदल्यात वीज कंपनी आपल्याला पैसे देते. म्हणजे बिल भरणं तर सोडाच, उलट वीज विकून पैसे कमवण्याची ही एक मस्त संधी आहे. बरं, फायदे तर एकदम जबरदस्त आहेत. पण आता खरा प्रश्न, या सगळ्यासाठी सरकार नक्की किती मदत करणार? म्हणजे सबसिडीची रक्कम किती असणार? हे गणित आपण नीट समजून घेऊया. जर आपण 2 किलोवॅटपर्यंतची सिस्टीम बसवली तर प्रत्येक किलोवॅटसाठी मिळतील 30,000 रुपये. म्हणजे सरळ सरळ 60,000 रुपयांपर्यंत सबसिडी. आता जर 3 किलोवॅटची सिस्टीम बसवली तर पहिल्या 2 किलोवॅटचे 60,000 रुपये मिळतीलच आणि वरच्या 1 किलोवॅटसाठी आणखी 18,000. म्हणजे टोटल झाले 78,000 रुपये. आणि हो, यापेक्षा मोठी सिस्टीम जरी बसवली तरी जास्तीत जास्त सबसिडी ही 78,000 रुपयाच आहे, हे लक्षात ठेवा. मग आपल्यासाठी कोणती सिस्टीम योग्य राहील? हे आपल्या महिन्याच्या वीज वापरावरून ठरतं. जर महिन्याला साधारण 150 युनिटपर्यंत वीज वापरत असाल तर 1 ते 2 किलोवॅटची सिस्टीम पुरेशी आहे. आणि जर वापर 150 ते 300 युनिटच्या घरात असेल तर 2 ते 3 किलोवॅटची सिस्टीम लावणं जास्त फायद्याचं ठरेल. चला, आता या माहितीच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. मनात येत असेल की या सगळ्यासाठी अर्ज कसा करायचा? तर अजिबात काळजी करू नका. सगळी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आणि एकदम सोपी आहे. कुठल्याही एजंटला पैसे देण्याची काहीही गरज नाहीये. सर्वात आधी pmsuryaghar.gov.in या सरकारी वेबसाईटवर जाऊन नोंदणी करायची. मग लॉग इन करून अर्ज भरायचा. वीज कंपनीकडून एकदा तांत्रिक मंजुरी मिळाली की त्यांच्याच लिस्टमधल्याच एका विक्रेत्याकडून पॅनल बसवून घ्यायचे. मग सिस्टमचे डिटेल्स ऑनलाईन भरून नेट मीटरसाठी अर्ज करायचा. आणि सगळ्यात शेवटी काम पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट आणि बँक डिटेल्स अपलोड केले की 30 दिवसांच्या आत सबसिडीची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा. तर आतापर्यंत आपण जी काही माहिती घेतलीये त्याचा एक छोटासा आढावा घेऊ आणि काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा लक्षात ठेवूया. तर या योजनेतून आपल्याला काय मिळालं? 1. वीज बिल शून्य करण्याची संधी. 2. तब्बल 25 वर्षांची आर्थिक बचत. 3.
जास्तीची वीज विकून पैसे कमवण्याचा मार्ग. 4. सरकारकडून 78,000 रुपयांपर्यंतची मोठी आर्थिक मदत. आणि 5. अर्ज करण्याची पूर्णपणे ऑनलाईन आणि सोपी पद्धत. थोडक्यात सांगायचं तर ही एक विन विन सिच्युएशन आहे. ही फक्त एक सरकारी योजना नाही, तरी आपल्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. वीज बिलाच्या त्रासातून कायमची सुटका मिळवण्याची, देशाच्या ऊर्जा निर्मितीमध्ये आपलं योगदान देण्याची आणि पर्यावरणाचं रक्षण करण्याची. हे सगळं बघितल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या ऊर्जेचं भविष्य खरंच आपल्या घराच्या छतावर आहे का? यावर नक्की विचार करा.